एक महत्त्वाची घडामोड आहे। पुणे पोलीस आणि सीआयडी मध्ये चर्चा सुरू आहे। डीसीपी संदीप गिल सीआयडी कार्यालयात दाखल झालेले आहेत। वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे आणि सीआयडीची पथकं वाल्मिक कराडच्या शोधासाठी सकाळीच रवाना झालेली आहेत। पुण्यातनं 3 पथकं वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून घेऊया। प्रदीप, काय अपडेट्स आहेत संपूर्ण तपासाबाबत? श्रुती, सध्या सीआयडी कार्यालयाच्या बाहेर पोलिसांच्या हालचाली ज्या आहेत ते वाढलेल्या आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सीआयडी कार्यालयाच्या बाहेर वाढवण्यात आलेला आहे। स्थानिक पोलीस आणि सीआयडी यांच्यामध्ये चर्चा जी आहे ती केली जाते। जर कदाचित वाल्मिक कराड या ठिकाणी आले तर सुरक्षेची व्यवस्था कशी असावी। आपण माहिती आहे की काही वेळापूर्वी अप्पर पोलीस महासंचालक सीआयडीचे प्रशांत बोरुडे हे कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर डीआयजी सारंग आव्हाड सीआयडीचे ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मात्र पुणे शहर पोलीसचे डीसीपी संदीप गिल या ठिकाणी आले। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। सकाळपासून वाल्मिक कराडच्या शोधासाठी पुण्यातली सीआयडीची 3 पथकं जी आहेत ती रवाना करण्यात आलेली आहेत। हत्या प्रकरणातील जे 3 आरोपी फरार आहेत त्यांच्यासाठी 9 सीआयडीचे पथकं तैनात आहेत। मात्र आज सकाळपासून चर्चा आहे ती म्हणजे वाल्मिक कराड जे आहेत ते सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर करतील अशा पद्धतीची चर्चा होती। मात्र वाल्मिक कराडच्या मार्गावरती जवळपास 3 पथकं जे आहेत ते सकाळपासून शोध घेतात। मात्र आपण पाहतोय की येणाऱ्या मार्गावरती विद्यापीठ चौकापासून ते सीआयडी कार्यालयापर्यंत हा सगळा पोलिसांचा फौजफाटा जो आहे त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। म्हणजे इथं कोणतीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी खबरदारी म्हणून आपल्याला माहिती आहे की हत्या प्रकरणानंतर राज्यामध्ये तणावाची स्थिती जी आहे ती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली होती। मात्र आज कदाचित वाल्मिक कराडनं जर सरेंडर केलं तर इथं कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आणि सुरक्षेची खबरदारी म्हणून आपण पाहतोय की विद्यापीठ चौकापासून ते थेट सीआयडी कार्यालयापर्यंत हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सध्या तरी वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडी पथकाकडून घेतला जातोय। मात्र वाल्मिक कराडला अटक होणार की वाल्मिक कराड सरेंडर होणार या संदर्भातली अधिकृत माहिती जी आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही। मात्र आज दुपारपर्यंत सीआयडी कडून या प्रकरणामध्ये महत्त्वाची घडामोड जी आहे ती घडू शकते। ते म्हणजे वाल्मिक कराडला अटक होते की वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सुरक्षेची खबरदारी म्हणून सीआयडी कार्यालयाबाहेर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवलेला आहे। डीसीपी संदीप गिल सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि डीआयजी सारंग आव्हाड यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात येतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले 3 आरोपी फरार आहेत, ज्याच्यामध्ये सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे खरं तर हत्या प्रकरणातले 3 आरोपी फरार आहेत। तर 2 कोटींच्या खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड जो आहे तो फरार आहे। त्यामुळे वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडीला खरं तर लागणं महत्त्वाचं आहे। गेल्या 22 दिवसांपासून वाल्मिक कराडचा शोध जो आहे तो सीआयडी कडून घेतला जातोय। मात्र त्याचा पत्ता अजूनही मिळत नाही। मात्र आज सरेंडर करणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती। मात्र खबरदारी म्हणून सीआयडी कार्यालयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। नक्कीच अपडेट तुमच्याकडनं प्रदीप घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण